नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वी बोर्ड लेखी परीक्षा सुरू होण्यास काही दिवसाचाच कालावधी राहिलेला आहे. आता या कमी कालावधीमध्ये जे काही तुमचे विषय असणारे आहेत या विषयाची निश्चित तुम्ही चांगली तयारी करत असणार यात काही शंका नाही. पण या विषयाच्या तयारीच्या व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टींची तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण एकीकडं राज्य मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, याला आपण राज्य मंडळ म्हणतो, हे राज्य मंडळ येणारी 10वी आणि 12वीची जी लेखी बोर्ड परीक्षा असणारी आहे ही अतिशय कडक पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं कशी पार पडेल या दृष्टिकोनातून उच्च पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी एक वेगळा प्रयोग यावर्षी केलेला आहे की एकाच महाविद्यालयातील किंवा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पाठवलेले आहेत, म्हणजे मिक्सिंग केलंय. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनावर निश्चित थोडासा ताण येऊ शकतो. त्याची कारणं वेगळी आहेत. पण हे जे मिक्सिंग होणार आहे याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केलाय त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण ज्याला चुळबुळ करून थोडं इकडं तिकडं करून विचारून माहिती घेऊन उत्तर लिहिण्याची जी काही सवय असणारी आहे ती इथं अजिबात चालणार नाही. त्यामुळं परीक्षेला तुम्ही जाताय ना, लेखी परीक्षेला जाताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी कराड. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाताना सर्वप्रथम तुम्हाला परीक्षा केंद्र जे तुम्हाला नमूद केलेलं ॲडमिट कार्डवर असणार आहे त्या रिसिटवर, त्या केंद्रावर किमान 1.5 तास अगोदर तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. हे कुठं लिहिलेलं नाही, परंतु तिथं 1 तास 1.5 तास अगोदर गेल्यानंतर तुम्ही तिथं स्थिर स्थावर होणार. परंतु 1.5 तास अगोदर तिथं पोचण्यापूर्वी आणि घरातून निघताना काही गोष्टींची आवश्यक बाबी ज्या तुम्हाला सोबत घेऊन जाव्या लागणार आहेत त्या सर्वप्रथम ॲडमिट कार्ड, त्याबरोबर ज्युनियर कॉलेजचं किंवा महाविद्यालयाचं तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल किंवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये लेखनिक सोबत घेतला असेल किंवा हँडिकॅपचं एखादं प्रमाणपत्र असेल तर ते तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. कारण त्यासाठी वाढीव 30 मिनिटाचा कालावधी तो दिलेला आहे, तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी ते प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. म्हणजे ॲडमिट कार्ड असायला पाहिजे, कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असायला पाहिजे आणि इतर आवश्यक बाबी. आणि त्याचबरोबर लेखन साहित्य म्हणजे रायटिंग मटेरियलमध्ये पेन असेल, पेन्सिल असेल, रबर, ज्या काही गोष्टी आवश्यक असणार आहेत, पट्टी वगैरे, ह्या सगळ्या तुमच्या सोबत असायला पाहिजेत. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. पेनच्या बाबतीमध्ये एक तुम्हाला सूचना सांगतो की ज्यावेळी उत्तरपत्रिका तुम्ही लिहित असताना त्यावेळेस एकच पेन तुमच्याकडे असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आत्ता तुम्हाला संधी आहे की 3-4 पेन की जे कागदावर सराव करून हे करा. ऐन वेळेस परीक्षेमध्ये नवीन पेन चालू करू नका. म्हणजे किमान चालू असलेला पेन असे 4 पेन तरी तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि ते एकाच शाईचे असावेत. म्हणजे निळी शाईच असायला पाहिजे, वेगळ्या शाईचा पेन वापरायचा नाही. मध्येच तो बंद पडला आणि वेगळी शाई वापरली तर तिथं तुमची अडचण होऊ शकते. कारण तिथं शाई बदलली म्हणून शंका उपस्थित केली जाऊ शकते. त्यामुळे इथं तुम्ही ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. म्हणजे पेन जे असणारे आहेत तुमचे बॉल पॉईंट असतील किंवा अन्य, हे 3-4 तरी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे संपूर्ण परीक्षा होईतोपर्यंत. परीक्षेला जाताना किमान 3 तासाचा पेपर असेल तर 1.5 तास अगोदर तर 4.5 तास झाले, येण्यासाठी परत अर्धा तास. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जाताना थोडंसं पेटपूजा करणं देखील गरजेचं असणार आहे. अगदी लाईट का असेना, परंतु थोडंसं अल्पोपहार होणं गरजेचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये प्रवेश कराल त्यावेळेस तुम्हाला ती वर्गखोली तुमच्या एक्झाम सीट नंबरवरून पाहायला मिळेल आणि त्यावेळेस तुम्ही त्या वर्गखोलीमध्ये किंवा त्या दिशेने जाल. तिथं पोचल्यानंतर आत जाण्यापूर्वी देखील काही गोष्टी करणं गरजेचं असणार आहे. ते म्हणजे तुमच्या पायामध्ये असणारी चप्पल असेल, शूज असेल, सॉक्स असेल,
ते बाहेर काढून ठेवायचं आहे. बेल्ट असेल तर तोही बाहेर काढून ठेवायचा आहे. मोबाईल अजिबात परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊ नका. तो तुमच्या सोबत आलेल्यांच्याकडे ठेवायला काही अडचण नाही. लिखाणासाठी तगड जो प्रकार असणार आहे तोही घेऊन जाऊ नका, कारण त्याच्यावरही काही गोष्टी लिहिलेल्या असणार आहेत. त्यामुळं कॉपी म्हणून ते विचारात घेतलं जाऊ शकतं. त्यामुळं चप्पल, बूट, सॉक्स किंवा रायटिंग पॅड ज्याला आपण म्हणू ते, बेल्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, किंवा सॅक असेल, त्या सगळ्या वर्गाच्या बाहेर ठेवाव्या लागणाऱ्या आहेत. जे फक्त आत आवश्यक असणार आहे तेवढंच मटेरियल तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. आणि आत जाण्यासाठी आवश्यक असणार आहे किंवा त्या वर्ग परीक्षा हॉलमध्ये एक तुमचं ॲडमिट कार्ड आवश्यक असणार आहे आणि दुसरं कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असणारं आहे आणि लिखाणासाठी असणारं साहित्य, ह्या गोष्टी आत. आणि रायटिंग मटेरियल जवळ ठेवलं असेल त्याच ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड आणि महाविद्यालयाचं आय कार्ड तिथं वरच्याच बाजूला ठेवा, की जे सहजासहजी पर्यवेक्षकाच्या निदर्शनामध्ये येईल. कारण ज्यावेळी तुम्हाला ती उत्तरपत्रिका दिली जाणारी आहे त्यावेळेस त्या उत्तरपत्रिकेमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी सगळ्या पहिल्या पानावरच्या सगळ्याच्या नोंदी ॲडमिट कार्डच्या साह्यानं भरून घ्या. कुठं खाडाखोड करू नका. तुमची स्वाक्षरी करा आणि स्वाक्षरी केल्यानंतर पुन्हा ते पर्यवेक्षक असणार आहे, ती भरलेली माहिती अचूक आहे का नाही ते ॲडमिट कार्डच्या साह्यानं, तुमच्या आयडेंटिटी कार्डच्या साह्यानं ते सगळं तपासणी करून घेतील आणि त्यांची स्वतःची स्वाक्षरी त्या ठिकाणी करतील. म्हणजे हे सगळी प्रोसिजर केल्यानंतर पुन्हा बारकोड स्टिकर जो असणार आहे तो तिथं शक्यतो त्यांच्या मदतीनं करा. तुम्हाला व्यवस्थित करता येत असेल तर करा. बारकोड तिथे एक परफोरेटेड लाईन असते, त्या लाईनच्या बरोबर आणि उत्तरपत्रिकेची परफोरेटेड लाईन ती बरोबर एका जुळली पाहिजे, त्या ठिकाणीच तुम्ही ते जोडणं गरजेचं असणार आहे. म्हणजे तिथं सगळी माहिती अचूक लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने जशा रेषा तुम्हाला सराव परीक्षेला सांगितलेल्या असणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या आखून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्नपत्रिका ज्यावेळी मिळेल त्यावेळेस 10 मिनिटाचा पहिला जो वेळ असणार आहे तो वेळ तुम्हाला ती संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी असणार आहे. ती प्रश्नपत्रिका मन लावून वाचा, पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्न नीट समजून वाचा. 10 मिनिटं म्हणजे खूप वेळ आहे आणि त्यामध्ये तुमचा स्पीड हा ऑटोमॅटिक वाढलेला असतो. म्हणजे 10 मिनिटामध्ये ती सगळी प्रश्नपत्रिका शांत डोकं ठेवून वाचणं गरजेचं असणार आहे. आणि ते एकदा शांत डोक्याने वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रश्नांची मांडणी आणि त्याची उत्तर लेखनाची पद्धत. म्हणजे कोणता प्रश्न मला अगोदर सोडवावा लागणार आहे जो सोपा असेल तो, त्याची आखणी तुम्हाला जर डोक्यात ठेवायची असेल तर ठेवू शकता. नसेल तर तुम्ही उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलच्या साहाय्यानं देखील तिथं काही गोष्टी लिहू शकता. ते काही कॉपीड म्हणून गृहीत धरलं जाऊ शकत नाही, कारण तुमच्या त्या आन्सर शीटवरच ते असणार आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा अडचणी येऊ नयेत म्हणून तिथं जसं आठवेल तसं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. म्हणजे ते रफ पेज म्हणून तिथं देखील तुम्ही लिहिलं तर तुम्हाला फारशी अडचण येणार नाही. त्याच देखील प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुम्हाला मिळेल त्या प्रश्नपत्रिकेवर एक्झाम सीट नंबर पहिल्यांदा लिहिणं अपेक्षित असणार आहे. प्रश्नपत्रिकेवर कोणत्याही प्रकारच्या टिकमार्क किंवा काही खुणा अजिबात करू नका. म्हणजे MCQ असेल तर त्यात A ला, B ला, C ला कुठंतरी अंडरलाईन बारीक अजिबात करू नका. ती कॉपीड केस म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकते, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर उत्तरलेखन तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहायला सुरुवात कराल. दरम्यान बऱ्याच वेळा असं होतं की काही प्रश्न अवघड आल्यानंतर घाम फुटतो आणि मग पाणी प्यावंसं वाटतं. त्यावेळेस पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर जागेवर फक्त तुम्ही असं बोट वर करायचं आहे आणि पर्यवेक्षकांचं लक्ष त्याकडे असणार आहे. ते तुम्हाला विचारतील काय हवं आहे, तर पाणी तुम्हाला जागेवर पाणी पोच करण्याची व्यवस्था असणारी आहे. त्यामुळं उभा राहून तुम्ही काही करायची गरज नाही. तुम्ही हाताचं बोट असं वर केलं तर तुम्हाला ती सोय केली जाईल. किंवा पुरवणी तुम्हाला अपेक्षित असणार आहे. लिखाण तुम्हाला सगळा पेपर सोपा वाटतं, भरभर लिहिताय आणि पुरवणी अपेक्षित असणार आहे, तर त्या पुरवणीसाठी देखील जागेवर बसून तुम्ही असं बोट वर केलं तर पर्यवेक्षक तुमच्याकडे पाहतील आणि लगेच तुम्हाला काय मागणी विचारतील किंवा काय अपेक्षित आहे. तर तुम्ही पुरवणी मागितली तर ती पुरवणी तुम्हाला तिथं आणून दिली जाईल. त्या पुरवणीवर जे काही सुरुवातीला माहिती भरायची आहे ती माहिती अचूक भरणं आवश्यक असणार आहे. ती माहिती तुम्हाला भरावं लागेल, कारण त्यावर
पुन्हा हॅलोक्राफ्ट हा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तो तिथं चिकटावा लागणार असणारा आहे. म्हणजे मुख्य उत्तरपत्रिका आणि जेवढ्या सप्लिमेंट घेतल्या असणार आहे त्या सप्लिमेंटवर देखील तो तुमचा नंबर असतो, त्यामुळे हॅलोक्राफ्ट तिथं चिकटवणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा चालू असताना आजूबाजूला जे काही तुमचे विद्यार्थी तुमचे मित्र असतील किंवा नसतील, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की अडचण आलं की शेजारच्याला विचारायची सवय असते. परीक्षा कडक आणि शिस्तीमध्ये व्हाव्यात यासाठी खूप मोठी यंत्रणा वर्गामध्ये आणि वर्गाच्या बाहेर व्हरांड्यामध्ये देखील राबवलेली आहे आणि राबवली जाणारी आहे. आणि त्यामुळं कुठेही असं मिसबिहेवपणा तुमचा त्या एक्झाम हॉलमध्ये दिसता कामा नये. त्यामुळे शेजारचा पाठीमागून बोट लावून तुम्हाला म्हणतो की अरे अरे बघ हे मला, तर अजिबात सहकार्य कुणाला करू नका. सहकार्य जर केलं तर तुम्ही स्वतः अडचणीमध्ये आले, एक लक्षात घ्या. कारण ऐन वेळेस जर तो म्हणाला नाही मी काय बोललो नाही हाच म्हणतोय, तर तुमच्या ते अंगलट येऊ शकतं. त्यामुळं सहकार्य करू नका. तुम्हाला जे येतंय ते तुमच्या पद्धतीनं लिखाण करा. आणि अगदीच कुणी जास्त त्रास देत असेल तर मात्र पर्यवेक्षकांना थेट तुम्ही सांगू शकता. म्हणजे ते त्यांच्या निदर्शनास आणून देणं आवश्यक असणार आहे. म्हणजे खिसे तपासूनच तुम्ही आत आलास, त्यामुळे तुमच्या खिस्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशनच्या वेळी काही मिळू नये ही एक अपेक्षा इथं असणारी आहे. म्हणजे जे प्रश्न एकूण तुम्हाला सोडवायचे आहे ते काळजीपूर्वक सोडवा आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जो काही कालावधी 10 मिनिटाचा राहिला असेल त्या वेळेमध्ये सगळे प्रश्न तुमचे सोडवून व्हायला पाहिजेत. आणि पुन्हा पहिल्यापासून प्रश्नपत्रिका आणि त्याप्रमाणे जे काही सेक्शन असतील, जे काही असेल त्याप्रमाणे तुम्ही सोडवलेलं आहे का याची खातरजमा करणं गरजेचं आहे. ते एकदा खातरजमा झाली की मग तुम्ही शांत बसायला काही हरकत नाही. सगळ्या सप्लिमेंट ज्या घेतल्या असतील त्या सप्लिमेंट मुख्य उत्तरपत्रिकेला जोडा आणि मुख्य उत्तरपत्रिकेवर लिहिलं असतं मेन आन्सर शीट 1 आणि नंबर ऑफ सप्लिमेंट अटॅच्ड जेवढ्या असतील आणि पुढं टोटल ती लिहायला कदापि विसरू नका. कारण चुकून एखादी घाळ झाली तर त्या मुख्य उत्तरपत्रिकेवर किती सप्लिमेंट जोडलेले आहेत हे निश्चित तुम्हाला सांगता येऊ शकतं. कारण तिथं जर नसेल तर मग मात्र अडचण येऊ शकते. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अभ्यास सोडून ह्या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं असणार आहे आणि हे लक्षातच ठेवायचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थी परीक्षा सुरू झाल्यानंतर ॲडमिट कार्ड विसरतो किंवा ते विसरूच नये पण कुठंतरी मिसप्लेस होऊ शकतं, घाळ होऊ शकतं आणि मग अंडर टेन्शन विद्यार्थी जातात. तर जाण्याची गरज नाही. तुम्ही संबंधित महाविद्यालयामध्ये क्लार्कला भेटून बाबा ॲडमिट कार्ड हरवलेलं आहे आणि मला डुप्लिकेट पाहिजे, तर तुम्हाला ते डुप्लिकेट वर लिहून तुम्हाला ते निश्चित दिलं जाईल. थोडा कालावधी जाऊ शकतो त्यामध्ये, परंतु टेन्शन किंवा तणावामध्ये जाण्याचं काही कारण असणार नाही. त्यामुळं हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त परीक्षा हॉलच्या बाहेर, घरातून परीक्षा हॉलवर किंवा केंद्रावर जाताना आणि परीक्षा हॉलमध्ये कशा पद्धतीनं आपण किंवा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे. म्हणजे मी कॉपी करणार नाही, मी जे लिहीन ते माझे मार्क असणार आहेत असे एक खूणगाठ तुमच्या मनामध्ये तुम्ही बांधणं गरजेचं असणार आहे. कारण तुमची गुणवत्ता हीच तुम्हाला शेवटपर्यंत तारणारी असणारी आहे. आजूबाजूंच्याकडून मिळवलेले गुण हे तात्पुरते असणारे आहेत, ते तकलादू म्हणजे टिकाऊ असणार नाहीत. आणि मित्रांनो, त्यामुळं तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कारण ही एकच परीक्षा नाहीत, तर आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्या स्वतः तुम्हाला वैयक्तिक द्यायच्या असल्यामुळं त्याची तयारी ही तुम्ही स्वतः करावी असं मला वाटतंय. आणि मला जे वाटत होतं की हे मुलांच्यापर्यंत पोहोचवणं, इव्हन पालकांनी देखील ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असणार आहे की जेणेकरून आपला विद्यार्थी हा भयमुक्त वातावरणामध्ये, भीतीमुक्त वातावरणामध्ये कॉपी न करता चांगल्या पद्धतीनं कसा तो उत्तरपत्रिका लिहील संबंधित विषय त्याकडे काळजी देणं किंवा त्या अनुषंगानं तयारी करून घेणं गरजेचं असणार आहे. त्यामुळं परीक्षा हॉलमधून उत्तरपत्रिका दिल्यानंतर थेट घरी जा आणि पुढच्या पेपरची तयारी करायला सुरुवात करा. अजिबात झालेल्या पेपरवर कसल्याही पद्धतीची चर्चा करू नका. कुणीही म्हणत असेल तर चर्चा करू नका, कारण उत्तर लेखन तुम्ही केलेलं असल्यामुळं एकदा ती उत्तरपत्रिका तुमच्या हातातून गेली की तुमचा विषय तो संपला. तुम्ही चर्चा करून त्यातून काहीही मिळवू शकणार नाही.
त्यामुळे मित्रांनो, तुमच्या या येणाऱ्या परीक्षेला यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.